नमस्कार. माझं नाव किशोर तिवारी. मी एक शेतकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे व 1990 पासून विदर्भात शेतकऱ्यांसाठी काम करतो. मला राज्य सरकारने 10 वर्ष मंत्रिपद देऊन शेतकरी मिशनचं अध्यक्षही केलं होतं. मात्र मोदी सरकार किंवा भाजप सरकारची शेतकरी धोरणं ही शेतकऱ्यांच्या बरोबर नसल्यामुळे मी भाजपची फारकत घेऊन 2019मध्ये उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत गेलो आणि उद्धवजी ठाकरे यांच्यासाठी मी राष्ट्रीय प्रवक्ता म्हणूनही काम केलं आणि त्यांचा एक मोठा समर्थक म्हणून समोर आलो. मात्र मी 16 ऑगस्टला त्यांना एक पत्र लिहून म्हटलं होतं की राज ठाकरे हे मुस्लिम विरोधी भूमिका घेतात. राज ठाकरे अमराठी जे लोक आहे त्यांच्या विरुद्ध भूमिका घेतात. काय भूमिका घेणं तर बरोबर आहे, मात्र अमानुष मारहाण करण्याचे आदेश देतात. अशा परिस्थितीत मागच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर आपल्याला अमराठी आणि मुस्लिम बांधवांनी, दलित बांधवांनी भरपूर मतदान केलं आणि त्याच्यामुळेच आपली लोक निवडून आली. आणि मुख्यमंत्री असताना उद्धवजीची प्रतिमा ही अशी धर्मनिरपेक्ष व सर्वांना घेऊन चालणारी होती. मात्र अचानकपणे यांनी राज ठाकरे हे थोडेसे विचलित मनाचे आहेत. जशी हवा असते तशी ते बोलतात, परंतु त्याचे परिणाम गंभीर होतात. कारण ते बाळासाहेब ठाकरे यांचे श्रीकांतचे मुलं आहेत. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे छोटे बंधू श्रीकांत यांचे तो मुलगा आहे. त्याच्यामुळे राज ठाकरेंनी त्याला प्रोजेक्ट केलं होतं. मग कोहिनूर, मायकल जॅक्सन हे मोठी कांड आली व बाळासाहेबांनी सांगितलं की हा पोरगा पैसे कमवण्याच्या मागं लागला आहे आणि नंतर त्यांनी त्याला बाजूला सारून उद्धवला प्रोजेक्ट केलं. मात्र राजने जेव्हा जेव्हा आंदोलन केलं त्याच्यामध्ये अमराठी लोक यांनाच मारहाण केली. आता असं झालं की अमराठी लोक महाराष्ट्रात कशी आहे तर उत्तर महाराष्ट्र व मुंबई हे गुजरातपासून आपण घेतलं आणि विदर्भ हा सेंट्रल मध्य भारतातून घेतला आणि अहमदनगरपर्यंतचा मराठवाडा हा निजामाकडून घेतला. तर आपल्याला पॅकेजमध्येच 60% अमराठी लोक मिळाली. म्हणजे बहुतेक शहरी भागात राहतात, बहुतेक व्यवसाय सगळं त्यांच्या हातातच आहे. परंतु ग्रामीण भारतात मराठी लोक राहतात आणि आजच्या परिस्थितीत मराठी लोकांमध्ये आर्थिक संकट भरपूर आलं आहे आणि त्यांच्या आर्थिक संकटाची कारणंही भरपूर आहेत आणि त्याच्यावर मी 40 वर्षापासून काम करतो. माझा जन्म इथं झाला, माझी नाड इथे आहे, मी मरणारी इथे, पण मला इथे उत्तर भारतीय म्हणतात. विजय जावंदिया यांना मारवाडी म्हणतात आणि एखाद्या वेळेस तर तिवारी म्हटल्यानंतर मलाही मारतील हे MNSचे कार्यकर्ते. तर मी 16 ऑगस्ट 2025ला उद्धवजींना म्हटलं होतं की काँग्रेस आणि शरद पवारांसोबत युती करत असताना राज ठाकरे बरोबर युती करू नका, निरोप चुकीचा जाईल. मात्र त्यांनी निर्णय घेतला. राज ठाकरे बरोबर ते युती करत आहे आणि राज ठाकरे हे हिंदी भाषिक विरोधी आहेत. राज ठाकरे हे अमराठी लोकांच्या विरुद्ध आहेत. राज ठाकरे हे मुस्लिमांच्या विरुद्ध आहेत. राज ठाकरे ही राजकीय भूमिका प्रत्येक निवडणुकीत बदलत राहतात. अशा परिस्थितीमध्ये मला उद्धव ठाकरे सोबत राहणं कठीण होईल. बाळासाहेब जाताना मला सांगून गेले होते की उद्धवला साथ देशील. मला खूप अपमान सहन करून मी राहिलो. अत्यंत अडचणीच्या काळात उद्धवजीच्या पाठीशी उभा राहिलो. उद्धवजीचा मी एकही पैशाचा दागिनदार नाही आहे. मात्र आपला
सल्ला कोणी मानतच नसेल व निर्णय प्रक्रियेमध्ये आपण कुठंच नसू. कारण माझा वाद कुठं झाला होता की मी महाविकास आघाडी महाराष्ट्रात सत्तेत येणार म्हणून 100 तिकीटं घेऊन त्याच्यातली 54 तिकीटं विकल्यामुळं मी यांच्या विरुद्ध झालो होतो की बा तिकीट विकू नका, कार्यकर्त्यांना द्या. आणि ते लोक फारच म्हणजे बडनेरा घ्या, रामटेक घ्या, पुष्कळ ठिकाणी आहे की बिचारे पडले. आणि जनाधार असणारे बिचारे आमचे कार्यकर्ते तसेच राहिले. त्याच्यानंतर सगळे लोक एकनाथ शिंदेसोबत चालले गेले. अशा परिस्थितीमध्ये मी भाजपच्या विरुद्ध भांडत राहील, परंतु मी उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेतली आहे. माझा राजीनामा मी पाठवून दिला आहे. कारण मला प्राथमिक सदस्य म्हणून मी त्यांच्या हातून शिवबंधन बांधलं होतं, तर मी त्यांनाच पाठवलं आहे. त्याच्यातही हेच मुद्दे लिहिले आहे जी मी 16 तारखेत लिहिले. आपण मला खूप प्रेम केलं, आपण माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला खूप वरपर्यंत नेलं. तुम्ही मला असंच सहकार्य कराल. आपण रंजल्या गांधल्याचे रयत राजाच्या दुःखासाठी भांडत राहू. नमस्कार.